मागील ब्लॉगमध्ये आपण चाकूर येथील वृंदावन वॉटर पार्कला भेट देऊन तेथील वेगवेगळ्या वॉटर राईड्सची मजा घेतली आणि आम्ही याच परिसरात राहण्याची उत्तम सोय असलेल्या वृंदावन रेसिडेन्सीमध्ये मुक्काम केला। गुड मॉर्निंग, मी अंकिता रवंदे। मी श्रीनिधी रवंदे। आम्ही आता चाकूरच्या वृंदावन पार्क परिसरात आहोत। आम्ही काल इथला वृंदावन वॉटर पार्कची मजा घेतली आणि इथे स्टे केला। वृंदावन पार्कच्या परिसरातच वृंदावन रेसिडेन्सी म्हणून आहे। जेव्हा आपण वॉटर पार्क, अम्युजमेंट पार्क किंवा ॲग्रो टुरिझमच्या ॲक्टिव्हिटीज अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज इथे करायला येतो तर नक्कीच या नैसर्गिक परिसरामध्ये राहायची मजा आहे। खूप छान सोय केली आहे त्यांनी अकोमोडेशनची। थोडक्यात इथलच्या चार्जेसची माहिती देतो। नॉन AC रूम 1500 रुपीज, 1500 रुपये आहे इथे, आणि AC रूम 1800 रुपीज आहे। तर आणि इथेच बाजूला वृंदावन रेस्टॉरंट देखील आहे जिथे की खाण्याची उत्तम सोय आहे। काल आम्ही तिथे जेवलो आणि आज दुपारी देखील तिथेच जेवणार आहोत। आजच्या भागात आम्ही वृंदावन अम्युजमेंट पार्क इथे की वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत, थ्रिलिंग ॲक्टिव्हिटीज आहेत, त्या तुम्हाला दाखवणार आहोत। तसेच इथे प्री वेडिंगचे फोटोशूट होतात, त्याचे इथे उत्तम खूप छान सेट्स आहेत मला दाखवणार आहोत आणि त्याचे चार्जेस पण तुम्हाला सांगणार आहोत। आणि इथे ॲग्रो टुरिझमच्या ॲक्टिव्हिटीज होतात त्याबद्दलची पण आपण माहिती घेणार आहोत। असेच नवनवीन ट्रॅव्हल डेस्टिनेशन तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तर पाहतच आहात। आपल्याला 5000 सबस्क्रायबरचा पल्ला पार करायचा आहे, त्यामुळे नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। दिवसाची सुरुवात आम्ही साईनंदनवन परिसरातील शिवालयाच्या दर्शनाने केली। या निसर्गरम्य परिसरात भव्य अशा शिवपिंडीच्या आकाराच्या मंदिराची स्थापना श्री सत्य साईबाबांनी 2001 मध्ये चाकूर येथे केली। शिवालयाचे दर्शन करून आम्ही वृंदावन अम्युजमेंट पार्कच्या प्रवेशद्वाराकडे निघालो। वृंदावन अम्युजमेंट पार्कमध्ये काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत त्याचे डिटेल्स आणि रेट्स इथे दिलेले आहेत। सर, आपल्याकडे पर हेड 500 रुपये तिकीट आहे मोठ्यांसाठी, लहानांसाठी 400 रुपये तिकीट आहे। त्याच्यामध्ये 8 राईड इन्क्लूड केलेले आहेत, डॅश कार, मिनी ट्रेन, बोटिंग, जंगल स्विंग, वुडी स्विंग, कॅमल गो राऊंड, रॉलिंग टावर आणि झिपलाईन, आणि सोबत लिमिटेड फूड पण इन्क्लूड आहे त्या पॅकेजमध्ये। किती? 500 रुपये? हां, 500 मोठ्यांसाठी आणि 4 फुटाच्या खाली मुलांसाठी 400 रुपये आहे। ओके। 2.5 फुटाच्या खाली जर लेकरांची हाईट असेल तर ते फ्री आहे। तिकीट काढलंय जस्ट, इन्क्लुडिंग काय आहे त्या 500 रुपीच्या तिकीटमध्ये ते आपण तिकीट काउंटरवरून ऐकलंच आहे। पण त्याशिवाय काही ॲक्टिव्हिटीज आहेत इथे, त्याला वेगळे चार्जेस लागतील। तर त्या ॲक्टिव्हिटीज आहेत बंजी जम्पिंग, टब बोटिंग, ATV बाईक आणि गो कार्टिंगच्या। तर त्या साईडला जाऊन आपण ते खेळूच या आणि तिथे चार्जेस पण जाणून घेऊया। चला। पार्कमध्ये 2 ट्रेन आहेत। एक टॉय ट्रेन आहे जी आपल्याला अम्युजमेंट पार्कचा पूर्ण परिसर फिरवते, निसर्ग दाखवते, आणि दुसरी ट्रेन ही आहे ती मेन एंट्रीपासून आपल्याला राईडपर्यंत पोहोचवते। वृंदावन अम्युजमेंट पार्कच्या निसर्गरम्य परिसरामध्ये अनेक अशा ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज, बोटिंग, चिल्ड्रन प्ले एरिया आणि म्युझिकल फाउंटेन डेव्हलप करण्यात आले आहे।
एंट्रन्सपासून मिनी ट्रेनने प्रवास करून आपण ॲक्टिव्हिटी एरियाकडे पोहोचतो. सर्वात आधी आम्ही डॅशिंग कार आणि शूटिंग ॲक्टिव्हिटीकडे आमचा मोर्चा वळवला. मजा आली. स्पोर्ट बायकिंगचा थ्रिलिंग एक्सपिरियन्स आपल्याला वृंदावन पार्कमधील ATV बाईक आणि गो कार्टिंगचे राईड करून घेता येतो. डबल सीटरचे 300 रुपये चार्जेस आहेत, 3 लॅप आहेत. आणि सिंगल सीटरचे 200 रुपये आहे, 3 लॅप आहेत त्याला. आणि ATVचे 150 रुपये तिकीट आहे, त्याला 1 लॅप आहे. एक्साइटेड आहे पण थोडी घाबरलेली पण आहे. चला तर आपण त्या राईडची मजा घेऊ. झिप लाईनचा थरारक अनुभव आम्ही घेतला आणि दुपारी वृंदावन रेस्टॉरंटमध्ये लंच करून नंतर बाकीच्या ॲक्टिव्हिटी खेळायचे ठरवले. तिकीट प्राईजमध्ये इन्क्लुडिंग असलेल्या टेस्टी जेवणाचा आस्वाद घेऊन आम्ही जसराजसाठी चिल्ड्रन्स प्ले एरियाकडे गेलो. इथे किती राईड्स खेळा तरी लहान मुलांचं मन हे चिल्ड्रन्स पार्कमध्येच अडकलेलं असतं. तर आम्ही खास जसराजसाठी चिल्ड्रन्स पार्कमध्ये आलेलो आहोत.
वृंदावन अम्युजमेंट पार्कचा पूर्ण परिसर फिरण्याची मजा आपण मिनी ट्रेनचा प्रवास करून घेतो. मिनी ट्रेनचा ट्रॅक सुशोभित करण्यासाठी इथे वेगवेगळ्या प्राण्यांच्या स्टॅच्यूज आपल्याला दिसतात. इथे मागे जे आपण बघतोय ते प्री वेडिंगचे सेट्स आहेत. इथे वेगवेगळ्या 14 प्रकारच्या डेकोरेटिव्ह वॉल्स आहेत आणि 30 प्रकारचे सेट्स उभारण्यात आलेले आहेत. याचे चार्जेस 8,000 रुपीज आहेत. तर फोटोग्राफर वगैरे सगळे जे बंधू आहेत आपले त्यांनी नक्की इथे बुकिंग करावं. 8,000 रुपीजमध्ये 14 वॉलच्या डेकोरेटिव्ह सेट्स आणि 30 सेट्स म्हणजे जसं कॅन्डल लाईट डिनर्स वगैरे असे वेगवेगळे त्यांचे सेट्स तुम्हाला मागे दिसतीलच किंवा मी तुम्हाला आता दाखवेलच. तर चला तर आपण आता इथलचे काय प्रकारचे सेट्स आहेत ते पाहूया. डेस्टिनेशन वेडिंगचा न्यू ट्रेंड सध्या चालत आहे. वृंदावन डेस्टिनेशन वेडिंगच्या माध्यमातून इथे आपल्याला डेस्टिनेशन वेडिंगसाठी बुकिंग करता येते. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच निसर्गासोबत निवांत वेळ घालावा असे वाटते. वृंदावन ॲग्रो टुरिझम ग्रामीण जीवनाचा आनंददायी अनुभव आपल्याला हुरडा पार्टीच्या माध्यमातून देते. हुरडा पार्टीमध्ये फार्म टूर, बुलक कार्ट राईड, म्युझिक डान्स, क्ले वर्क आणि चुलीवरच्या जेवणाचा आस्वाद आपल्याला घेता येतो. वृंदावन अम्युजमेंट पार्कचं अजून एक अट्रॅक्शन म्हणजे इथली बोटिंग, पॅडल बोटिंग आणि इंजिन बोटिंग. तुम्ही कुठून आलात का? बिदर. चाकूर येथे बिदर पासून पण काही मंडळी आलेली आहेत. अम्युजमेंट पार्क आणि वॉटर पार्क हे खूप छान आहे, नक्की इथे भेट द्या. तर अम्युजमेंट पार्कमध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज खेळून इथे जे प्री वेडिंगचे सेट्स आहेत ते आज आम्ही पाहिले. ॲग्रो टुरिझमबद्दलची आपण इथे माहिती घेतली आणि आता आम्ही पुन्हा एंट्री गेटकडे चाललो आहे. खूप छान जागा आहे, लक्षात ठेवा. वृंदावन अम्युजमेंट अँड वॉटर पार्क चाकूर. नक्की इथे भेट द्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पहा, लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यांसोबत शेअर करा. धन्यवाद.